1500 म्हणजे 3 वेळेच येऊन एकदा केलतो त्यावेळेला माझी शुगर असते 110 ते 115. 110 115 ज्यावेळेला माझी शुगर 115 110 सापडते त्यानंतर माझी शुगर मला माहिती आहे की मी आता जेवल्यानंतर किती झाली 110 115. मग मी परत दुसऱ्या दिवशीपर्यंत मी काय खातच नाही ना, ती वाढण्याचा काही प्रश्नच येत नाही ना. मग तिच्यामुळे काय होतं की आपला जो हे असतो काय म्हणतो आपण त्याला डॉन फिनॉमिनॉन असते, सकाळी शुगर जी वाढते, परंतु जर तुम्ही जेवल्यानंतर बसून राहिला तर मग ती शुगर ऍब्सॉर्ब जी मसलमध्ये होते तिला काय होत नाही. मसलमध्ये ऍब्सॉर्ब होण्याचं दुसरं उदाहरण काय, ज्यावेळेला एखाद्या माणसाचं ऑपरेशन असतं त्यावेळेला डॉक्टर जेव्हा ऑपरेशन करतात शुगरच्या गोळ्या बंद करून टाकतात, बीपीच्या गोळ्या बंद करून टाकतात. का? त्यांना माहिती आहे याचं कारण काय. म्हणजे मी सांगायची गरज नाही. ते तसं मी हे शुगर जी आहे ती 2 तासानंतर कंट्रोल करू. मग ऑफिसमध्ये बसत असेल समजा एखादा माणूस खुर्चीवर बसत असेल तर एका पायावर उभं राहिलं तर तुमची शुगर कंट्रोल करा. सगळ्यात मोठा मसल तुमच्या शरीरातला पाय आहे, लोअर बॉडी आहे. मग त्या लोअर बॉडीचं एक 5-10 मिनिटं जरी एक्सरसाइज तुम्ही जेवल्यानंतर केली जी तुम्हाला हळूहळू वाढवता येईल, एकदम वाढवता येणार नाही. कारण डान्स करताना सुद्धा लोकांना हार्ट अटॅक येतो त्याचं कारण ती आहे. म्हणजे तुमच्या हळूहळू मग ती जर तुमची 110 115 आली, 110 115चा तुमचा HbA1c 5-6च्या आतमध्ये येतो. हे मी करतो. त्यामुळं परत मग दुसऱ्या दिवशी सकाळी वॉकला पण जायची गरज नाही. नंतर तुम्हाला जिम मी करतो कशासाठी करतो, तुम्हाला मसल टिकवायची म्हणून मी जिम करतो. माझ्या जिमचा दुसरा उद्देश काय, परंतु सकाळचा वॉक याच्यामुळे तुमचा बंद होतो. मी आजकाल वॉकच करत नाही. जेवल्यानंतर जे काय एक्सरसाइज करायची शुगर कंट्रोल करून ठेवतो, दुसऱ्या दिवशी करायची गरज नाही. ओके. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की हे साधारणपणे जर तुम्ही सांगितलं तर किती महिन्यानंतर फरक पडायला पाहिजे एखाद्या मधुमेहाच्या रुग्णाला? माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही मी सांगितलेलं डाएट घ्या, मी सांगितलेलं छोटे छोटे एक्सरसाइज करा. पहिल्या दिवशी तुम्हाला काय पायाच्या वगैरे करता येणार नाही कारण तुमच्या ते बॉडीचं बऱ्यापैकी ब्लॉकेज असतं. आणि पहिल्या दिवशी शुगर चेक करा जेवल्यानंतर. तुमची जी रेग्युलर असेल भाकरी चपाती खाऊन त्याच्यापेक्षा बराच फरक पडलेला असेल. ओके. बरं पहिल्या दिवशी म्हणजे मी म्हणत नाही, कारण काय होतं की इन्सुलिन फॅट पचवायला इन्सुलिन लागत नाही, प्रोटीनला कमी लागतं. प्रोटीनला लागतं नाही असं नाही, प्रोटीनला कमी लागतं आणि कार्बोहायड्रेटच्या सगळ्यात जास्त लागतं. आपण कार्बोहायड्रेट पहिल्या दिवसापासूनच कमी करणार आहे, बरोबर. त्यामुळे तुमची शुगर पहिल्या दिवसापासूनच कमी व्हायला सुरुवात होणार आहे. आणि ओके. रिपोर्टच्या बाबतीत कोणी दुर्लक्ष करायचं नाही. मी सांगतो म्हणून नाही, रिपोर्ट तुमचे तुम्ही करत राहायचं. तुमच्या डॉक्टरचा सल्ला तुम्ही घेत राहायचं. तुम्हाला कधी वाटलं की आता काल असंच झालं की माझं एका व्यक्तीचं कोलेस्ट्रॉल जे आहे, एक महिला आहे तिचं कोलेस्ट्रॉल 310 होतं आणि तिनं ओमॅड करून 211 वर आणलं. मग त्यांचा मला काल फोन आला, म्हणले डॉक्टर म्हणतात की स्टॅटिन घ्या. मी म्हटलं आता मी तर काय सांगू शकत नाही. म्हणले ती म्हटले मी एवढं चांगलं केलं आणि डॉक्टर मला स्टॅटिन घ्यायला का सांगतात. तर मग मी त्यांना सांगितलं तुम्ही असं करा, एक सेकंड ओपिनियन घ्या डॉक्टरचं. आपण काय सांगू शकतो बरोबर. शेवटी त्यांचा डॉक्टर बरोबर. शेवटी डॉक्टर महत्वाचं, कारण आपण कुठल्या डॉक्टरला अंडर एस्टिमेट करत नाही. बरोबर. मग त्यांना मी सांगितलं यू टेक अ सेकंड ओपिनियन. म्हणजे होतं ओमॅडमध्ये की कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होऊ शकतं. नाही, कोलेस्ट्रॉल इज नथिंग बट द फॅट बॉडी यूज करते ना. तुम्ही ओमॅडमध्ये फॅटच वापरता त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमीच होणार आहे. ओके. फक्त तुम्ही 3 वेळा जेवता त्यावेळेला बॉडी कंटिन्युअस स्टोरेज मोडमध्ये असते. बघा आपल्या ओमॅडचं काय वैशिष्ट्य आहे की रिकव्हरी मोड आणि स्टोरेज मोड. स्टोरेज मोड कधी सुरू होतो, 15 18 20 तासानंतर स्टोरेज मोड सुरू होतो. ऑटोफॅजी 22 24 तासानंतर सुरू होते. 24 तासानंतर ऑटोफॅजीचं स्पीड वाढतं. मग मी माझी पद्धत वेगळी. मी काय करतो की जिम केल्यानंतर 2-3 तास काय खात नाही. मग जिम मध्ये माझं सगळं संपलेलं असतं. मग त्या दिवशी माझं ऑटोफॅजीचं स्पीड अजून वाढतं.